नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जाणार आहोत बालाजीला। मागच्या 3 महिन्यापूर्वी बुकिंग केलं होतं आणि फायनली होय नाही म्हणत आमचं फायनली आज जायचं ठरलेलं आहे। तर आपण आत्ता निघणार आहोत स्टेशनसाठी, कारण आपण ट्रेननी आज जाणार आहोत। बाय कार मी ऑलरेडी 2 वेळेस गेलेली आहे, सो बाय कारने खूप त्रास होतो आणि उन्हाची गाडी चालवण्याचा माझा अजिबात मूड नाही, सो आपण जाणार आहे ट्रेननी। सो आत्ता आपण निघणार आहे पुणे स्टेशनसाठी। ट्रेन येणार आहे मला सोडवायला। लिफ्टला पकडतो, या लवकर चल। हे बघा, हे नमुने निघायच्या अगोदरच ह्यांची पार्टी सुरू झाली आहे। सो फायनली सगळे गाडीत बसलं आणि आपण निघालो आहे आता स्टेशनच्या दिशेने। मॅक्सिमम 1.5 तास लागेल, 4:30ची ट्रेन आहे, 1:30 वाजले, 3 तास आहेत आपल्याकडे तिथे पोहोचायला। सो आपण इथनं जाणार, स्टेशनवरती जाणार आणि स्टेशनवरती आपण तिकडनं ट्रेन पकडणार। माऊलीचा जोश लय कमी आहे, काय याला माऊली चाल दिलं नाही बायकोनी, चार्जर घरी विसरलो। मोनम सर्वस्व मॅडम गाडीत बसले की झोपा लागतात। आता मी स्टेशनवरती आणि आतमध्ये एंट्री करायच्या, तर इथं बॅगा चेक करायच्यात आपल्याला। तर पोलिसांनी इन्क्वायरी केली, तुम्ही हे सगळं काय करत आहे, मला सांगितलं मी तुमच्या सगळ्यांसाठी शूट काढते म्हणून। मित्रांनो, हे आमचं बुकिंग चेन्नई एक्सप्रेसचं आणि 22-159 आमचा गाडी नंबर आहे आणि ही सगळी आमची नावं आहे आणि आपली गाडी आहे किती 4:25ची आणि आत्ता वाजलेत 2:25, म्हणजे जवळपास 2 तास लवकर स्टेशनवरती आलं। हो आता 2 तास काय टाईमपास करायचा आहे। 22 किती आहे, 100 16 चेन्नई। किती वेळ आहे? पहिली वेळ आहे। मज्जा हो, मीरा तुझी? आमचं ट्रेनमध्ये बसून किती वेळ झालंय याचं डिस्कशन चालूच होतं, तोपर्यंत एक प्रकार समोर आला। तिथे एक माणूस काहीतरी त्याच्या बॅगमध्ये घेऊन चालला होता आणि तो इतका पिलेला होता की बॅग चेक केल्यानंतर पोलिसाने तो सरळ जाऊन समोरच्या बॅगवरती जाऊन आपटला आणि तिथेच झोपी गेला। काय खाना चाहिए, खाना। किती वेळ झाला येऊन? 4 बज गए अभी। काय खोटारडे, किती वाजलेत मित्रांनो? 3 वाजले। स्टेशनवरती येऊन किती वेळ झाला? अर्धा तास। भूक लागली हो, मला भूक लागते। आम्ही पण जेवलोय। फक्त 2 रोट्या आणि दही खाल्ले। घरी गेल्यावर मला होतं 2 रोट्या, तिखट रोटी। एवढं बॅग मध्ये काय आणलंय? सरप्राईज आहे, सरप्राईज। कोण? नाही, आपल्यालाच खाण्यासाठी आणलंय, गाव जेवण घालायचं आपल्याला सगळ्याला खाण्यासाठी। त्याला माहिती आहे, सगळे खादाड मंडळी थोडं त्यानंतर हे आणलंय ना, ते राऊंड चकले आणले, त्याला काय म्हणतात? भोपळ्याचे आणले ना, भोपळ्याचे आणले, त्याला घाऱ्या म्हणतात। आणि डाळीचे लाडू पण आणले ते। बर, मग ते बायको काल येऊ नको म्हणत होती आणि डाळीचे लाडू पण करून दिले, नशीब तिला उघडलं। सांगितलं तू काहीच करू नको, हा मी स्वीटम मधून घेऊन जाईल। हा, मग तिने परत डाळी लाडू गेले। असं उलटं बोलायचं नेहमी। हे लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्या बायकोपर्यंत पोहोचतो होणार आहे। खरं बोल। तर हे बॅगांचे राखणदार बसले, तोपर्यंत आम्ही 2 जण जाऊन नाही का जन आहारमध्ये जाऊन येतो। एक काम करा, 2 हे द्या, 2 हे द्या, 2 हे द्या।
पार्सल प्लॅटफॉर्मवरती येणार आहे 4ला. सो आपण 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती चाललो. तर 4:57ला ट्रेन इथनं निघाली. जवळपास अर्धा पाऊण तास लेट आहे. जबरदस्ती घेऊन चालले तुम्हाला? नाही, अजूनही ट्रेन फास्ट नाही झाली. तुम्ही उतरू शकता. मग पाय बी मोडून जातात. नाही चला, मी मोडला तुम्हाला दवाखान्यात द्यायची आम्ही सुविधा करू. तुम्ही उतरा खाली. आता मला जाऊ द्या, करू द्या बालाजी एकदा. पोलिस परमिशन? हो, मला नाही खेळायचं. मी नाही खेळत. तर मित्रांनो, झालं असं की आमच्या एका ठिकाणी 3 म्हणजे 41, 42, 43 असे 3 सीट एका ठिकाणी आले. 2 सीट एका साईडला आले, 1 सीट एका साईडला आले. आता आम्ही पंचायतमध्ये आता एक कसं राहणार, अर्धा तास ॲडजस्ट केला. मग रिक्वेस्ट केले का तुम्ही तिकडे आमच्या जागेवरती शिफ्ट होता का. सो मग ते तिकडे गेले. तर आमचं झोपण्याचं 1 सीट तिकडंच आहे. पण आम्ही आता 6 जण इथे आहोत. स्टेशनवरती थांबलं लगेच सुरू. आपण करणार होतं जेवण. 8:30 वाजले. आय थिंक या बर्थवरती कोण लोक येणार. जर शिफ्ट नाही पुन्हा आपापल्या बर्थवर जाऊन झोपावं लागेल. पुन्हा जेवणाचा विषय होईल. जेवण करणार आहेत आणि मग आले ते लोक शिफ्ट झाले तर ओके, नाही जे शिफ्ट झाले तर मग आपल्या जागेवर जाऊन झोपायचं. मग जेवायचा प्लॅन आम्ही 8:30 वाजताच केला. ती लोक 9:30 वाजता वगैरे येणार. तर मित्रांनो 9:30 वाजता निवांत झोपणार आहे आणि सकाळी उठून मग 7:45 वाजता समथिंग आपली ट्रेन उंठाला थांबणार आहे. तर मग तिथनं पुढं आपल्याला वरती बालाजीला वगैरे जायचं. आता जेवण झालेलं आहे आणि जागण्यासारखं तसंही काही विशेष कारण राहिलेलं नाही. सो गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे आता नाही का 7 वाजलेत आणि ट्रेन लेट आहे. मला दाखवतं की 8:30 वाजता आपण रेणुगुंठाला पोहोचू. तर आता आमचा प्लॅन असा ठरला की इथेच ब्रेकफास्ट करायचं. इथं ब्रेकफास्ट करून मग जायचं आहे. आणि ह्या मुक्यांच्या बातम्या चाललेल्या आहेत. काय म्हणणं आहे आता बोलच. हे काय काय बातम्या असे देतात. तर मित्रांनो मी तुम्हाला नाही का ट्रेनमध्ये काय काय फॅसिलिटीज मिळतात ते दाखवतात. हे बघा, इथे हा चार्जर पॉईंट आहे. हा वरचा इकडचा लाईटचा पॉईंट आहे. आणि हे इथं जर प्रत्येक बर्थला दिलं आहे जेणेकरून तुम्ही बुक रीडिंग वगैरे करू शकता त्या पद्धतीने. आणि हा इथे एसीचा फ्लो दिला आहे. हा असा ओपन करायचा आणि क्लोज करायचा. हे प्रत्येक बर्थला पाणी ठेवण्यासाठी दिलंय या पद्धतीचं. आणि इकडे हे डेस्क दिला, याच्यावर तुम्ही खाऊ पिऊ शकता. इकडे एक पाण्याचं दिलंय, इकडे एक पाण्याचं दिलंय. वरती रेल्वेच आहे. ह्या रेल्वेचे एक्स्ट्राचे चार्जेस माऊली नांदे भरणार आहे. आपल्या बिलामध्ये ऍड करून टाका. हा ओके चालेल. आणि असा मस्त एक छानसा मिरर इथं दिलाय. असे पॅकेट्समध्ये नाही का तुम्हाला ब्लँकेट आणि बेडशीट दिलेलं असतं. 2 दिलं आणि असं या पद्धतीचं तुम्हाला नियोजन केलेलं असतं इथं. तर भारी वाटलं. तर झोपही छान आली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की AC बंद करता येत होता. मग ACचा फ्लो आपल्याला कंट्रोल करता येत होता. आणि मस्त शांत, म्हणजे या इथे नाही का तो ट्रेनचा एक आवाज असतो, जीवात नॉईज नाही. म्हणजे तुम्हाला पण कळत असेल की बाहेरचा काही नॉईज आतमध्ये येत नाही. सो एकदम शांततेत प्रवास झाला होता. मी आधी एअर प्लग वगैरे आणले होते की नाही मला आवाज नाही यावा किंवा जास्त त्रास नाही व्हावा, पण मला काही यूज करावं लागलं नाही. मस्त छान झोप झाली. रात्री मात्र 4-5 वेळेस उठायला लागलं, कारण तर सारखं नाही का या 2 बर्थसाठी नाही का पॅसेंजर येत होते
पण एकही बुक्ड पॅसेंजर नव्हता. लोक काय करतात की बघतात, तात्काळ बुकिंगमध्ये बघतात कुठलं सीट खाली आहे, मग आतमध्ये येतात, जे सीट खाली आहे तिथं येऊन म्हणतात की हे सीट आमचे आहेत आणि मग TCनी जर चेक केलं तर ठीक आहे, नाही तर मग तो माणूस तसंच निघून जातो. मग त्या माणसाने जो 2 वाजता आला होता त्याने मला सांगितलं की हे 2 सीट आमचे बुक आहेत. तर मी त्यांना म्हटलं की नाही, माझा 23-24 बुक आहे, तर तुम्ही तिकडे शिफ्ट होता का? मग तो तिकडे गेला. मग तिकडे गेल्यानंतर TC आला. TCनी रात्री जवळपास 1-1.5 तास हा गोंधळ चाललेला होता. मग त्याला फाईन वगैरे मारलं. पण या पद्धतीचंही लोक वागतात हे मला रात्री कळालं. तर ब्रेकफास्ट सुरू आहे सगळ्यांचा. आणि मित्रांनो, हा आमचा जुगाड आहे. त्यांनी जे आम्हाला बेडशीट दिलं होतं ना ते आम्ही असं बांधलंय, त्याच्यामुळे कंपार्टमेंट तयार झालंय. पडायचंय खाली. अहो का खाली वाकू वाकू बघतोय हे असं? लोकांना जायचंय खाली, उतरायचं. माऊली, नॅशनल हायवे 44. अरे आलं तर नाही का, आपल्याला चुकीची माहिती दिली होती लाडक्या मित्रांनी. तर हे रेणुगुंट आलेलं आहे आणि स्टेशनवरती आम्ही पोहोचलोय. ते मी आता बाहेर बघून आली पटकन. इथंच राहायचं, जायचं चेन्नई एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस. अरे इथं बघ ना स्टेशन. रेणिगुंटा जंक्शन. तर फायनली बॅग्स काढलात आणि आपलं स्टेशन शार्प 7:45 वाजता आलेलं आहे. मी जर स्टेशन पाहिलं नसतं तर 100% मिस झालं असतं. मित्रांनो, जसं आपण खाली उतरून आलो, समोर या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या इथं रेंटने मिळतात. तर आम्ही असा विचार केला की एक गाडी सेपरेट बुक करायची आणि निघायचं. सो 2,000 रुपये म्हणत होते, फायनली 1,700 रुपयामध्ये त्यांना आपण फायनल केले. कारण तर जर इकडनं तुम्ही बस जर घेतली तर तुम्हाला 150 रुपयामध्ये बस तुम्हाला वरती सोडतं, पण तुम्हाला बसस्टँडपर्यंत इथनं जावं लागतं. बसस्टँडवरनं ते तिथं पण बालाजीच्या बसस्टँडला सोडतं. दुसरी गोष्ट, ओला उबेरवाले पण तुम्हाला इथं बुकिंग घेतात, पण असं त्यांचं म्हणणं आहे की ओला उबेरवाले जे काही टोलगेटवरती थांबतात तर त्याचे होल्डिंग चार्जेस घेतात, त्याच्यामुळे ते पण 1,400-1,500 रुपयापर्यंत जातं. मग ते एवढा सगळा ताप करण्यापेक्षा मग आपण बेस्ट ठरवलं की आहे या गाडीने जायचं. जास्त एक्सपिरियन्स काय घ्यायचे नाहीत. काही आता मला ट्राय करण्याची इच्छा नाही आहे, कारण तर लवकरच निघायचं. तर 8 वाजलं, 9:30पर्यंत आपण 9:30 वरती पोहोचू. रूम मिळून आंघोळ्या वगैरे करून आपलं दुपारीच दर्शनाच्या रांगेला लागता येईल. या पद्धतीने आपण जरा नियोजन करू. तो सगळ्यांची बसण्याची अरेंजमेंट झाली है. भैया आपका नाम क्या है? सॉरी, नजीर नाम है आपका. तो नजीर भैया हमें ऊपर तक छोड़ेंगे. गणपति बप्पा मंगल मूर्ति, वेंकटरमण गोविंदा, जय बालाजी. सो शार्प 8 वाजता आपण इथनं निघालो. मला हे मारते, मी मारू का? तर मित्रांनो, इथं जर तुम्ही पाहिलात ना तर इथं बालाजीची मूर्ती दिसते आणि इथे नाही का देवाला हार घातला जातो. तर मी गाडीतनं खाली उतरले. आपण रूमसाठी जे बुकिंग केलं होतं तर त्यासाठी आपण ते स्कॅन करणार आहेत आणि मग आपल्याला ते रूम अलाउड करते. मग रूमवरती जाऊन फ्रेश होत आपण. समोर जी बिल्डिंग दिसते तर तिथे जायचं आहे चेक करायला.
तर मित्रांनो फायनली एकच रूम अलाउड झाले. 2 रूमचं बुकिंग केलेलं होतं मी. ते म्हणले की नाही तुम्हाला एकच रूम अलाउड झाले, तुमचा ग्रुप आहे तर. सप्तर्षी म्हणून आहे, 98 नंबरची रूम आपल्याला अलाउड झाली, 2 बेड. हे आहे सप्तगिरी लॅनकट्टा आहे. इथं जे केस काढले जातात ते इथे काढले जातात आणि तुम्ही पाहू शकता महिला देखील इथं केस कटिंग करतात. तर मित्रांनो आम्हाला रूम अलाउड झाली आणि ही आमची रूम आहे. 2 बेड आहेत, तिकडे 1 बेड आहे आणि माझ्या मागे 1 बेड आहे. सिंगल माणूस झोपू शकतो. तो खाली मी ब्लँकेट अंथरलं आहे आणि त्याच्यावरती मी रेस्ट करणार आता. समोर बॅग्स ठेवायला जागा आहे आणि हे वालं वॉशरूम आहे. ठीक आहे, म्हणजे आम्ही 6 लोक आरामात मावू एवढी जागा आहे इथे. सो आत्ता वाजलेत 10:30. दर्शनाचा पास आहे रात्री 8चा. तर आपण रूम सोडणार आहेत 3:30-4 वाजता. म्हणजे आपल्याला तिथपर्यंत जायला वगैरे वेळ जाईल आणि मग आपले दर्शन वगैरे होते. तर मी असा प्लॅन करते की 2:30 ते 3 वाजता मी इथं निघणार. 1 तास मला तिथे मंदिराजवळ जायला लागेल. तिथे काही फोटो सेशन्स वगैरे करणार. मग कॅमेरे तिथं आपण लॉकरला ठेवणार आणि दर्शनाच्या लाईनला 4 वाजता लागणार. म्हणजे आतमध्ये 4 वाजता लाईनला लागलं की आपले दर्शन 8पर्यंत संपतील. या हिशोबाने 8 वाजता दर्शनं संपली की मग आपण बाहेर येणार, मग शॉपिंग करणार किंवा फिरणार आणि मग पुन्हा आपण आपल्या रूमवरती येणार. असा प्लॅन आहे. सो 100% प्लॅन सक्सेसफुल होईल. प्रयागराजसारखं नाही की प्लॅन करते राहो आणि प्लॅन काही सक्सेसफुल झालाच नाही, असं काही होणार नाही. सो यावेळेस सगळे प्लॅन सक्सेसफुल होतील. फक्त 3 वाजता आता 2-3 तास आहेत. तर आंघोळ्यांनाच 2 तास तर इझिली जातील, कारण तर 6 लोक, 1 वॉशरूम आहे, त्याच्यामुळे वेळ जाणार. सो 2 वाजून माझ्या हिशोबाने 1-1.5 वाजूपर्यंत आमच्या 12-12:30 1पर्यंत आमच्या आंघोळ्या उरकतील आणि 1च्या नंतर आमचं ड्रेसिंग वगैरे करण्यामध्ये पण वेळ जाईल. सो त्या सगळ्यांच्या आंघोळ्या होत आहेत तोपर्यंत मी मस्त देणार आहे तांदूळ. म्हणजे मी झोपणार आहे आणि मग मी झोपून 1-1.5 तास झोप काढणार आणि मग मी मस्त छानपैकी उठून फ्रेश होणार, आंघोळ करणार, मस्तपैकी साडी वगैरे घालणार आणि मग मी दर्शनात